जोहार, मी श्रीमंत सुरपाम। आपण पाहत आहात एस भारत न्यूज, जनसामान्याचा आवाज। बातमी आहे गडचिरोली शहरातून। गडचिरोली शहरातील जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये जिल्हाधिकारी अविशांत पांडा यांनी पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते। पदवीधर विधान परिषद मतदार नोंदणी परीक्षण कार्यक्रम 2025 जाहीर करण्यात आला आहे। पात्र पदवीधारकांनी मतदार नोंदणी करावी असे आवाहन जिल्हाधिकारी अविशांत पांडा यांनी म्हटले आहे। सर्वांनी नव्याने अर्ज सादर करणे आवश्यक आहे असेही ते म्हणाले। आता आपण थेट जिल्हाधिकारी महोदयाकडे जाऊ आणि ते काय म्हणतात आपण आपल्या स्क्रीनवर पाहूया। नागपूर विभाग पदवीधर विधान परिषद मतदार नोंदणी आजपासून सुरू झालेली आहे। 5 नोव्हेंबर पर्यंत हा प्रक्रिया सुरू राहणार। गडचिरोली जिल्ह्यामध्ये 17 ठिकाणी जे आपले पदवीधर आहेत ते नोंदणी करू शकतात। याच्यामध्ये हे नव्याने हा जो प्रक्रिया सुरू होत आहे, माझा आव्हान राहील की जे आपले जिल्ह्यामध्ये पदवीधर आहेत आणि जे 2022 नोव्हेंबरच्या आधी ग्रॅज्युएट्स झालेले आहेत त्यांनी याच्यामध्ये नोंदणी करावं, जेणेकरून हा पूर्ण प्रक्रिया यशस्वी होईल। अशाच नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आजच आमच्या एस भारत यूट्यूब न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। जोहार।